काय करू बाई, काही समजत नाही बापा. मला प्रतिभाले घरातून काढायचं नव्हतं मला तिले. पण ते वागतेच तशी ना. तिला सबक शिकवणं बी जरुरी होतं ना. जाईन आपल्या मायबापाच्या घरी आणि राहीन तिथं, तेव्हा तिला माहीत पडेल की तिनं काय केलं आणि तिची चुकी काय होती. तर तशी ते सुधारणारच नाही आहे. ललित बी मला मोठा नाराज दिसला, ते चालली होती तर. पण प्रतिभाला सबक शिकवणं बी जरुरी होता ना. तशी माफी तर मागत होती म्हणा मला ते. पण अशी माफी तर लय वेळा मागितली तिनं, मला लय वेळा मागितली. तिला माफ बी मी लय वेळा केलं. पण सुधारली का ते? सुधारलीच नाही ना बाई, सुधारलीच नाही. म्हणून मला आता तिला सुधारायचा एकच रस्ता दिसत होता, ते म्हणजे तिला तिच्या माहेरी नेऊन सोडणं. म्हणून ते मी न केलं. आता काही हो, मा पोरगा नाराज तर होता म्हणा, नाराज तर राहीन तो. पण प्रतिभाला सबक शिकवणं बी जरुरी आहे ना. अरे काय झालंय? घर काऊन एवढं शांत शांत आहे? काय झालं? काही आवाज नाही, काही नाही. एवढं शांत काऊन आहे आपलं घर? एवढं शांतता काऊन आहे घरात नाही? काऊन घरात नाही शांतता आहे तर तुला गमून नाही राहिलं का? घरात शांतता नाही पाहिजे का? भांडणच पाहिजे का घरात नाही? नाही बाई, माझ्या मनाचं मतलब तो नाही आहे की भांडणं व्हायला पाहिजे म्हणून. पण शांत शांत वाटू राहिलेलं आहे. आवाज नाही, काही नाही, कोणाचा बोलाचा आवाज नाही. काय झालं बा? सर्वजण शांत काऊन आहेत घरात? घरात नाही कोणी हायच नाही तर आवाज कसा काय होईल रे बापा? कसा काय आवाज होईल? कोणी बोलायला घरात नाही पाहिजे तसंही भीताई संग बोलाव का? म्हणजे? अलका तिच्या माहेरी गेलेली आहे, रोहिणी बी तिच्या माहेरी गेलेली आहे. तुझी बायको आहे बापा, आणि तुझं पोरग तुझ्या झोपलेला आहे. अरे प्रतिभा वहिनी कुठे आहे? नाही तर प्रतिभा वहिनीचा तर आवाज येतच राहते. प्रतिभा वहिनीचाही आवाज नाही उरायला. विचारू नको मला तिच्या परत तू. काऊन? काय झालं आई? मला सांग, तू आता काही शिल्लक बोलू नको आणि मला काही विचारू नको बापा. मला काही माहिती नाही आहे. पहिले मला तू एक गोष्ट सांग. कोणती गोष्ट सांगू आई? गोष्ट सांग म्हणजे तुझा पगार झाला ना आज? पगार झाला ना तुझ्या? हो आई, झाला ना पगार. तू ना पगाराचे पैसे नाही दिले मला. पगाराच्या परत काही बोलू नाही राहिला तू. तुला दुनियाभराच्या गोष्टी सुचू राहिला. घरात निशांतता दिसू राहिली, कोणी बोलू नाही राहिलं, हे नाही ते नाही. पगाराच्या परत नाही बोलू राहिला काही. पगार दे मला. अरे आई, हाय ना मा अकाउंटला आहे मा पगार. अन्न मग काढून लवकर एटीएम मधून पैसे आणि दे ना मला घर चालवावं लागते ना बापा. तसाच तर किती खर्च झाला. दे लवकर आणून दे पगार. ललितनं बी पगार नाही दिला अजून पेचावला मला. कधी जातं मग एटीएम मध्ये? कधी काढून आणून देतं? आई आताच चालू ड्युटीहून, हातपाय तोंड धुते, चहा घी पिऊ दे, मग जाईन एटीएम मध्ये आणून देईन तुला पैसे काढून. पैसे कुठं पाहून चालले? आहेत ना पैसे? बापा आहेत पैसे, पण हाती नाही आहेत ना. माझ्यावर आहेत का? मग जेव्हा तू हाती पैसे देशील ना तेव्हाच मला गमीन, तोपर्यंत गमत नाही मला. दे लवकर पगार तुया. आई देतो. लवकर चहा घे पे, हातपाय तोंडू आणि पगार काढून आण एटीएम मधून आणि दे मला पैसे. बरं ठीक आहे. मारूम मध्ये आणून देशील, मी चालली मारूम मध्ये. बरं ठीक आहे. आईले काय झालं? आईचं काऊन एवढं मूड खराब आहे? जरूर घरात भांडण झालं वाटते, पण कोणासोबत भांडण झालं? आणि आता काही भांडण करत नाही कोणासोबत. हो ना, हो, प्रतिभा वहिनीसोबतच भांडण झालं घरात नाही, म्हणून घर एवढं शांत शांत आहे. प्रतिभा वहिनी म्हणा, हात जोडा पप्पा. प्रतिभा वहिनी बिना भांडणाची राहू नाही शकत. चल आता ड्युटीहून आलो, हातपाय तोंड धुतो, चहा पितो, एटीएम मध्ये जातो, आईले पैसे काढून आणून देतो. नाही तर आई मासंग भांडण करीन. मासंग भांडणं करायच्या पहिले आईला देऊन देतो मा पगारानं. तसंही आईचं मूड काही आज चांगलं नाही दिसू राहिलं मला. लय खराब मूड दिसू राहिलं. कोणाचं मूड खराब आहे मग? आताच आले तुम्ही ड्युटीहून आणि झालंय का तुमचं मूड खराब? तुमचं मूड तर आज चांगलं असायला पाहिजे. आज तर पगार झाला तुमचा. पगार झाला, पण काय कामाचा पगार? आपल्या कोणत्या हाती राहते तो पगार? पुरा पगार आणून आईले नाही द्यायला लागत. चांगला आहे ना, आत्याला पगार देतात. आत्या बचत तरी करते. आपण लोक तर फिजूलची खर्च करतो. आत्याजवळ आपला पगार जमा तरी राहते. आज ना उद्या जमा झालेले पैसे कोणाला देईन आत्या? आपल्यालाच देईन ना. हो, ते टाइम म्हणा. कोणाच्या मूडच्या बाहेर बोलत होते? कोणाचा मूड खराब आहे? कोणाचा नाही, आईचा. आई आल्याबरोबर मला रप बोलायला लागली. काऊन? काही नाही, असंच मजाकमध्ये म्हटलं मी आईले. आज घरातलं शांतता आहे तर आईचं मूडच खराब झालं, मलाच बोलायला लागली. काऊन? काय झालं? आईचं मूड काऊन खराब आहे आज? अगं माहित नाही तुम्हाला आज काय झालं घरी? तर आज लय काही झालं घरी. काय झालं? प्रतिभाताई नाही का, प्रतिभाताईचं नात्याचं भांडण झालं. वहिनीचं आणि आईचं काऊन भांडण झालं? अरे तेच, प्रतिभाताई कामं धंदे काही करत नव्हती ना, तर आत्यानं म्हटलं की कामं काऊन नाही करू राहिली, भांडे घासून घे. तर आत्याला उलटून जॉब दिला प्रतिभाताईनं. तुम्हीच घासा म्हणे भांडे, तुम्हीच करा म्हणे स्वयंपाक, मला काय काम करायला सांगता म्हणे, नोकराने आहो का तुमच्या घरची. मग ते गोष्ट लागून गेली आत्याला. एक तर प्रतिभाताई काही घरातले कामं करत नव्हती, भांडणं करत होती. वरतून आत्यालाही बोलली, ललित दादाली बी बोलली. तर आत्याचा दिमाग सटकला. तर आत्यानं ललित दादाला म्हटलं हिच्या माहेरी नेऊन सोडून दिले आणि आता काही आणू नको इले. काय खरं? पण आईनं काय पाठवलं प्रतिभा वहिनीले त्याच्या माहेरी? ते बी राग. अवं तुम्हाला माहित नाही, काही माहित नाही. डोक्याच्या वर गेलं होतं म्हटलं काम. म्हणजे? प्रतिभाताई निव्वळ भांडणं करत होती. माझ्यासोबत बी भांडणं करत होती, आत्यासोबत बी भांडणं करत होती, ललित दादासोबत बी भांडणं करत होती. मला तुम्ही माहेरी नाही जाऊ दिलं, त्याचं म्हणणं होतं अलकाताईला माहेरी जाऊ नव्हतं द्यायला पाहिजे, रोहिणीला माहेरी नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे, फक्त ताईलाच जाऊ द्यायला पाहिजे होतं. जाऊ द्यायला पाहिजे होतं? अरे नाही, कोण म्हटलं होतं? आत्याचं म्हणणं होतं जसं बा की आता रोहिणी चालली तिच्या माहेरी, ते काही जास्त दिवस राहणार नाही आहे, ते 8 दिवसात वापस येणार आहे, तर तू 8 दिवस लेट जाय थोडंसं. अनिताला घरातल्या कामात मदत कर तू. ते एकटी काय करीन, दोघीजणी मिळून तुम्ही करता मग घरचे कामं. म्हणून प्रतिभाताईला थांबवलं, कारण की प्रतिभाताई गेली तर 1 महिना काही आली नसती. तेच प्रतिभाताईला पसंत नाही आलं. मग प्रतिभाताई मारे भांडणं करत होती घरात, नाही कामही नव्हती करत. त्याच्यात मी आत्यालाही बोलली. मग आत्याचा दिमाग सटकला, तर आत्यानं त्याच्या माहेरीच नेऊन सोडायला लावलं ललित दादाले. आता मन भरेपर्यंत राय म्हणे माहेरी, आणि ललित दादाला म्हटलं इले घेऊन नाही याचं म्हणून. अरे ही गोष्ट आहे का?
म्हणून आईचं एवढं मूड खराब आहे. म्हणून आत्याबाईचं मूड खराब आहे. पण प्रतिभा वहिनीले घराच्या बाहेर काढलं आईनं, चांगलं नाही केलं हे. आता काय चांगलं आणि काय खराब बा मला तर काही समजत नाही. कोणाची गलती आणि कोणाची गलती नाही आहे तर. आणि ना प्रतिभा वहिनीले आत्याबाई आणि ताईले बयाच धाक टाकवला आत्याबाईनं सुधारली पाहिजे म्हणून. आणून घेतीन त्या ताईले. जर ताईले कडक शब्दात बोलली नसती ना त्या राग राग जर ताईले काढलं नसतं ना तर प्रतिभा ताई सुधारलीच नसती. पण आईनं राग माहेरी तर पाठवलं वहिनीले, पण सुधारणार का वहिनी? सुधारणार काऊन नाही सुधारणार. पाहू आता काय होते तर. बरं तुम्ही आता चालेल ड्युटीहून जा. तुम्ही हात पाय तोंड धुवा, मी चहा मांडतो तुमच्यासाठी. बरं ठीक आहे. जास्त टेन्शन नका घेऊ तुम्ही. सर्व काही ठीक होऊन जाईल. आत्याचा राग शांत झाला की आत्याच ताईले घेऊन येईल. टेन्शन नका घेऊ तुम्ही. बरं ठीक आहे, मी हातपाय तोंड धुतो, मांड तू चहा. बरं ठीक आहे. काय माहित बुवा आमच्या घराला कोणाची नजर लागली तर. या घरात तर रोज नवीन काही ना काही होतच राहते. कोणता ना कोणता मुद्दा असतेच घरात. नाही काय माहित कोणाची नजर लागली. काय झालं असून बरं. मला प्रतिभाचा फोन काऊन आला होता की मी येऊ राहिली म्हणून. ते तर 8 दिवसानंतर येणार होती ना. आणि ते 8 दिवस पहिलेच कशी काय येऊ राहिली. आज सकाळीच तर बोलली होती मी तिच्यासोबत. ते तर म्हणे 8 दिवसानंतर येणार म्हणे. मग आता अचानक बुवा कशी काय घेऊन येऊ राहिली तिले. आणि पोरगी फोनवर टेन्शनमध्ये बी दिसली होती मला. काय झालं काय माहित बुवा. मला तर टेन्शनच आलं आता. घरी काही भांडणं तर नशीन झाले ना. कोणी मा पोरीला बोललं तर नशीन ना. काय झालं काय माहित. तरी या प्रतिभाला समजून सांगत राहतो बरं मी. बाई घरात भांडणं नको करतो. बाई सुखानं राहत जाय. बाई चांगल्यानं राहत जाय. पण हे माई पोरगीच आहे ना. माई पोरगीच आहे भांडणं करणारी. तिला भांडणं बिना तर गमतच नाही. आता काय माहित कोणासंग भांडण झालं तिचं काऊन येऊ राहिली तर. राग येऊ राहिली का काय तर. जर का आज येणार असती ते तर तिनं मला सकाळीच फोनवर सांगितलं असतं आई मी आज येणार आहो. सकाळीच बोलणं झालं होतं तिच्यासोबत माझ्या फोनवर. तेव्हा तर काही बोलली नाही ते. तेव्हा तर तिनं काही सांगितलं नाही मला. काय झालं काय माहित बा. मला तर काही समजून नाही राहिलं. अरे सखू, तू काहून उभी आहे इथं? काय झालं? कोणाची वाट पाहू राहिली? कोणी येणार आहे का? हो येणार आहे. कोण येणार आहे? प्रतिभा येणार आहे. मला तर टेन्शनच आलं. चांगली गोष्ट आहे ना प्रतिभा येऊ राहिली तर. तू बी तर लय वाट पाहू राहिली होती प्रतिभाची. कधी येते माई पोरगी, कधी येते माई पोरगी. आता येऊ राहिली ना आपली पोरगी. आता कायचं टेन्शन आहे? तुम्हाला तर खुश व्हायला पाहिजे. नाही हो बापा खुश झाली असती मी. जर चांगल्यानं आली असती ते प्रेमानं आली असती तर खुश झाली असती. म्हणजे अहो बापा सकाळीच तिच्यासंग फोनवर बोलणं झालं माया. तेव्हा तर तिनं काही सांगितलं नाही मला की मी येऊ राहिली का काही. ते मला म्हणे 8 दिवसांनी येणार म्हणे. माई देरानी गेलेली आहे म्हणे तिच्या माहेरी. ते आली की मी येतो म्हणे. मग अचानक कसं काय झालं की मला तिचा फोन आला आई मी येऊ राहिली. आणि पोरगी नाराज बी होती. काही खुश नव्हती ते याच्या बाऱ्यात. नाही तर खुशीनं फोन करते ते मला. बुवा आणून सोडू राहिले तिला. काय झालं काय नाही. आता तर माझा जीव घेऊ राहिला. काय नाराज होती म्हणजे? अहो बापा प्रतिभासोबत सकाळीच बोलली मी. तिनं काही सांगितलं नव्हतं मला याच्या बाऱ्यात. झाला असेल त्याचा प्लॅन अचानक यायचा. तू बिले टेन्शन घेतो. काही टेन्शन नको घेऊ. त्याचा टायमावर याचा प्लॅन झाला असं. काय माहित बाप्पा आता काय आहे काय नाही. आल्यावरच माहीत पडेल. आता इथं उभीच राहशील का? चल ना अंदर. नाही बापा मला मा पोरीची वाट पाहू द्या. काय झालं काय नाही तर. एवढं टेन्शन नको घेऊ तू. सर्व काही ठीक असेल. असलं पाहिजे बापा. सर्व ठीकच असलं पाहिजे. आई मी आली. बाई आली का तू प्रतिभा? हो आई आली मी. मग काय झालं तू रडू काऊन राहिली? काय झालं बाई चल अंदर चल. आले का बा? हो आलो. इले सोडून द्यायला आलो. प्रतिभा हे घे बॅग. चाललो मी. बाप्पा वा हे कसं बाहेरच्या बाहेर चालले का लगे? अंदर ते चहा पाणी प्या. नाही मला उशीर होऊ राहिला. चाललो मी. बुवा कसे बोलू राहिले तुम्ही? आताच तर आले आणि बाहेरच्या बाहेरूनच जाता का? अंदर या बसा चहा पाणी प्या. चहा नाही तर पाणीच प्या. आणि मग जा. बाहेरच्या बाहेरून कसे काय चालले? नाही काम आहे मला. असं कोणतं काम आहे पप्पा तुम्हाला? आपल्या पोराला आणि बायकोला सोडून देऊ राहिले आणि बाहेरच्या बाहेरूनच चालले लगे. प्रतिभा तू सांगशील का मी सांगू? आई अंदर चल. सर सांगतो तुले. अंदर चल. चल माय बाई चला ना बा तुम्ही बी. नाही येईन मी नंतर येईन. आता थोडं अर्जंट काम आहे मला. जातो मी. बुवा 5 मिनिटं तर बसा अंदर येऊन. नाही येईन ना मी. येईन नंतर कधी येईन. मला खूप अर्जंट काम आहे. येतो मी. माय काम करून येतो. असं कोणतं काम आहे? येतो ना मी. थोड्या वेळात येतो. गावात असं अर्जंट काम आहे मला. बरं ठीक आहे बाप्पा. प्रतिभा तू काऊन रडू राहिली? सांगतो नाही सर सांगतो तुले. चल आई अंदर चल. बाहेर काही नाही सांगत. अंदर चल. अंदर सर सांगतो. चल माय बाई घ्यावं. बुवाजवळची बॅग घ्या. या बॅग घेऊन अंदर. बुवा तर काही अंदर येत नाही म्हणते. काय झालं काय नाही तर. तरी भेव लागतच होता बरं मला. भेव लागतच होता. जरूर काही ना काही झालेलं आहे. काहीतरी भांडणं झाले यायचे. माहीतच पडीन आता. चल बाई प्रतिभा अंदर. हो बाबा. मामाजी येतो मी. तुम्हाला म्हटलं बुवा या अंदर 5 मिनिट बसा. तुम्ही ऐकूच नाही राहिले. येतो ना मी. माय काम करून येतो. बरं बा जशी तुमची मर्जी. चल बाई प्रतिभा अंदर. घे सचिनले बी घे अंदर. चल सचिन. हो आई. बुवा आमच्याच्यानं काही गलती झाली का? काही गलती झाली का आमच्याच्यानं? तुम्ही आमच्या घरात बी नाही येऊ राहिले. काही गलती झाली का? काही केलं का मी ना? आमच्या कोण्या गोष्टीचं तुम्हाला काही खराब लागलं का? काही गलती झाली का बुवा आमच्याच्यानं? नाही मामाजी तुमच्याच्यानं काही गलती नाही झाली. काही गलती नाही झाली तुमच्याच्यानं. मग तुम्ही आमच्या घरात बी काऊन नाही येऊ राहिले? याच्या बऱ्यात तुम्हाला प्रतिभाच सांगेन चांगल्यानं काय झालं काय नाही तर. गेली ना ते अंदर. तिलेच विचारा काय झालं तर. येतो मी. तुम्ही प्रतिभालाच विचारा काय झालं तर. आणि स्वतःला दोष नका देऊ. तुमची काहीच गलती नाही आहे. हे घ्या बॅग. येतो मी. राम. काय झालं असेल बरं? बुवा बाहेरच्या बाहेरून काऊन चालले गेले? कधी तर बुवानं असं कधी केलं नाही. बुवा याच्या पहिले बी मग पोरीला सोडायला आलेले आहेत. घाईमध्ये बी आलेले आहेत. किती घाईत असले तरी जेवण खाऊन करून जातात ते.
आज तर त्यानं पाणी बी नाही पिलं, अंगणातल्या अंगणातूनच चालले गेले. काय झालं असेल बरं, हे तर प्रतिभाच सांगू शकेन आता काय झालं तर.